स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील सोनेरी क्षण ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले, जे जगले, असे साक्षीदार आहेत प्राध्यापक ग. प्र. प्रधान. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्यात जन्मलेल्या पिढीला स्वातंत्र्याचा इतिहास माहिती व्हावा, स्वातंत्र्य संग्रामाच्या महाकाव्याचा आस्वाद घेता यावा म्हणून यांनी हे अनुभव स्वतःपुरते कधीच जपून ठेवले नाहीत, तर समाजापुढे आपल्या लेखणीद्वारा सामान्यापर्यंत पोहोचवले. त्यांच्याच ओघवत्या शब्दात संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याची अनुभूती घेऊन त्या रोमहर्षक इतिहासाची बेहोशी आपणा सर्वांना अनुभवाला मिळावी या उद्देशाने राष्ट्रसेवा दल हा अनमोल ठेवा या ध्वनिफितीच्या माध्यमातून सादर करीत आहे स्वातंत्र्याची गाथा. स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत हे एक महाकाव्यच आहे. या महाकाव्याचा प्रारंभ 1857 पासून सुरू होतो आणि 1961 ला तो पूर्णत्वाला जातो. या कालखंडामध्ये 1947 नंतरचा हैदराबाद आणि गोवा मुक्ती संग्राम या दोन्ही पर्वांचा अनुभव आपल्याला घेता येईल आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात तो पोहोचावा या दृष्टीने केलेला हा एक अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाचे आपण खचितच स्वागत कराल असा विश्वास आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भाग्यवान की स्वतंत्र भारतात तुम्ही जन्मला आणि स्वतंत्र भारतातच तुम्ही वाढत आहात. तुमच्या कर्तृत्वानं देश संपन्न होणार आहे. पण माझी पिढी एका वेगळ्या अर्थानं भाग्यवान, कारण आम्ही जरी पारतंत्र्यात जन्मलो तरी देखील भारत स्वतंत्र व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचं भाग्य मला आणि माझ्या पिढीला लाभलं. माझ्यापेक्षा कितीतरी महान देशभक्तांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेला आहे. अनेकांनी बलिदान केलं, अनेक जण हुतात्मे झाले, अनेक जणांनी अंदमानला दीर्घकाल कारावास सोसला. पण मी एक सामान्य कार्यकर्ता आणि मला हे सांगायचंय की मी तुमच्यासारखाच होतो. असं असूनही स्वातंत्र्य चळवळ असल्यामुळे स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याचं भाग्य मला लाभलं. या स्वातंत्र्य संग्रामाची कथाच आज मी तुम्हाला सांगणार आहे. भारताचा स्वातंत्र्य संग्राम हे एक महाकाव्य होतं. त्याच्यातील जे वीरपुरुष, वीरांगना, त्यांचं गुणगान करणं हाही एक अपूर्व आनंद असतो. आणि या कथेमधून मला तो मिळणार आहे आणि तो ऐकताना तुम्हालाही तो मिळेल. तुमच्या मनाला उदात्ततेचा स्पर्श होईल अशी मला खात्री आहे. मेरी झाशी नहीं दूंगी. 1857 साली झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या तोंडातून विजेचा लोळ जसा बाहेर पडावा तसे हे स्वाभिमानी शब्द बाहेर पडले. या शब्दातून जे व्यक्त झालं ते हे की ब्रिटिशांनी भारत जिंकण्यासाठी जे आक्रमण केलं होतं आणि नंतर त्यातला प्रत्येक भूभाग आपल्या हातात असावा यासाठी जे त्यांचा जुलूम चालला होता, याच्या विरुद्ध राणी लक्ष्मीबाई निर्भयपणा निर्धारानं उभ्या राहिल्या. आपल्या स्वातंत्र्य संग्रामातला पहिला मोठा अखिल भारतीय उठाव म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर. ब्रिटिशांनी त्याला बंड म्हणून नाव दिलं असेल, पण आम्ही स्वातंत्र्य सैनिक मात्र त्याला पहिले स्वातंत्र्य समर असं समजतो. या स्वातंत्र्य समरामध्ये दोन तऱ्हेचे लोक होते. ज्यांची सत्ता गेली ते नानासाहेब पेशवे, बहादूर शाह, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे हे सर्व शौर्याने लढले. त्यांना राज्य करणं म्हणजे काय याचा अनुभव होता आणि आपल्याला पुन्हा ते राज्य करता आलं पाहिजे आणि ते राज्य मिळाल्यानंतर आपण जनतेला सुखी करू अशा तऱ्हेची त्यांची भूमिका होती. त्याचबरोबर त्यांना साथ देणारे जे होते ते ब्रिटिशांच्या लष्करातले भारतीय सैनिक.
ही साधी सुधी माणसं होती. ब्रिटिश लोक इथं आले आणि त्यांना माहिती होतं की आपण मूढभर आहोत, आपण काही केवळ या देशावर राज्य करू शकणार नाही. म्हणून राज्यकारभाराची सूत्र हातात ठेवली, पण तो चालवण्यासाठी मात्र वेगवेगळ्या लोकांची मदत घ्यायचं ठरवलं आणि त्यांना नोकऱ्या दिल्या. म्हणजे एका बाजूला राज्यकारभार चालवण्यासाठी लोकांना कारकुनाच्या नोकऱ्या दिल्या आणि दुसऱ्या बाजूला देशावरती वचक राहावा, कोणाचाही उठाव होऊ नये याच्यासाठी सैन्यामध्ये अनेकांची भरती केली. पण ही जी भरती झाली, या साध्या सुध्या माणसांना ज्यावेळी बंदुकी चालवता यायला लागल्या त्यावेळी त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. हातामध्ये शस्त्र आलं की माणसाला एक स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होते. तशी जाणीव या आपल्या भारतीय जवानांना झाली. त्यांना असं दिसत होतं की ते शूर होते, देशभक्त होते, परंतु त्यांचा ठायी ठायी अपमान होत होता. त्यांना बराकीत राहावं लागत होतं. त्यांचा केव्हाही कुठल्याही तऱ्हेनं विकास होण्याची शक्यता नव्हती आणि ब्रिटिश लोक अधिकारी म्हणून त्यांच्यावर हुकूमत गाजवत होते. त्यांच्याजवळ शौर्य असो वा नसो, गोरा असला की तो अधिकारी हे ठरलेलं होतं आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये असंतोष धुमसत होता. आणि या असंतोषाचा जो काही पहिला स्फोट झाला तो 10 मे 1857 झाला आणि त्या दिवशी पहिली गोळी आपल्या भारतीय जवानांनी मंगल पांडेनं त्या ठिकाणी झाडली आणि आपल्या स्वातंत्र्य समराची ही सुरुवात झाली. यानंतर या समराच्या पूर्वार्धामध्ये हे जवान नंतर दिल्लीला गेले. बहादूर शहाला त्यांनी विनंती केली आणि त्यांनीही त्यांच्याबरोबर येण्याचं मान्य केलं आणि बहादूर शहानी सांगितलं की केवळ माझी मोगल राजवट नव्हे तर या देशातले हिंदू मुसलमान सर्वांनी एकत्र येऊन आता ब्रिटिशांना इथून घालवलं पाहिजे, लढलं पाहिजे. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आदींचं त्यांना सहाय्य होतंच. तात्या टोपे हा एक फार शूर सेनापती होता, परंतु असं जरी असलं तरी देखील ब्रिटिश यांच्याकडे शेवटी आधुनिक शस्त्रास्त्र होती आणि त्यांना आपल्या सैन्याचं संघटन कसं करावं हे अधिक चांगलं माहिती होतं. त्यामुळे 1857च्या या उठावामध्ये पूर्वार्धामध्ये जरी आपला विजय झाला तरी देखील हा जो भाग होता उठावाचा हा एक मर्यादितच राहिला. म्हणजे नर्मदेच्या पलीकडं या उठावाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याचप्रमाणे शीखही आपल्यात सामील झाले नाहीत आणि मग उत्तरार्धामध्ये पुन्हा ब्रिटिशांची सरशी झाली आणि हा जो आपला स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न होता हा यशस्वी झाला. हा एक प्रयत्न झाला. पण असा अखिल भारतीय नसला तरी आणखीन 2 प्रयत्नांचा मला उल्लेख करणं आवश्यक वाटतं. आपल्याकडचे काही देशभक्तांची नावं देखील आपल्याला माहिती नसतात, पण त्यांनी एका वेळी खरोखरच अपार धैर्य दाखवलं होतं. अशापैकी एक जण म्हणजे उमाजी नाईक. पुण्याच्या जवळ सासवडच्या परिसरात राहणारा रामवंशी घराण्यात जन्मलेला हा एक तरुण. हा प्रथम बेहोशीनं नुसता जगत होता, पण पुढे त्याला जाण आली की नाही आपलं देशावरती जुलूम होतोय आणि म्हणून फिरंग्याला घालवून द्यायचा एवढ्याच आशेने त्यांनी प्रयत्न केला. जे उमाजी नाईकांनी त्यावेळी पत्र लिहिली आहेत त्यामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख असा केलेला आहे की उमाजी नाईक राजे डोंगर, म्हणजे आपण डोंगरचे राजे आहोत हे त्यांनी जाहीर केलं. आणि त्यांनी त्यावेळचे मामलेदार तलाठी यांनी लिहिलं की याच्या पुढे तुमचा महसूल हा तुम्ही ब्रिटिशांना देऊ नका, तो माझ्याकडे आणून भरा. त्याचप्रमाणे त्यांनी या देशामधले जे संस्थानिक होते त्या सगळ्यांना असं आवाहन केलं आहे की तुम्ही मला मदत करा, आपण
ब्रिटिशांना घालवून देऊ. त्यांनी हा जो जाहीरनामा काढलाय ह्याचं मूळ मराठी कुठे मिळत नाही, पण त्याचं इंग्रजी भाषांतर एका साहेबांनी केलं होतं, ते मात्र रेकॉर्डमध्ये, आणि ते मी प्रत्यक्ष बघितलं म्हणून मी ते तुम्हाला सांगतोय. पण हा त्याचा प्रयत्न हा छोटासा एका 2 जिल्ह्यापुरता मर्यादित, त्यामुळे शेवटी त्याला अपयश आलं आणि उमाजी नाईकाला ब्रिटिशांनी फासावरती लटकवलं. दुसरा जो प्रयत्न झाला तो आज ज्याला आपण झारखंड म्हणतो तिथल्या आदिवासींनी केला. बीरसिंग मुंडा हा त्यांचा नेता, आणि या बीरसिंगांनी आदिवासींना एकत्र केलं. हे जे झारखंड मधले संताळ लोक, आणखीन दुसरे जे वेगवेगळ्या तऱ्हेचे जंगलामध्ये राहणारे, हे जंगलचे राजे, त्यांच्या जीवनाची आणि निसर्गाची एकच लय. पण ब्रिटिश आल्यानंतर त्यांना राजे राहताच आलं नाही, त्यांच्यावर अनेक निर्बंध आले. तुम्ही झाड तोडलं तरी तुम्हाला दंड होईल असं त्यांना सांगण्यात यायला लागलं. जगावं कसं हे त्यांना कळेना. आणि मग बीरसिंगला एवढं कळलं की या परक्या राजवटीमुळे आपण आपल्याच घरामध्ये गुलाम झालो. म्हणून मग बीरसिंग हा एका स्कॉटिश मिशनच्या शाळेमध्ये शिकलेला होता, आणि त्यांनी निर्भयपणानं लोकांना एकत्र करायचं ठरवलं. त्याला प्रथम पकडलं आणि तुरुंगामध्ये टाकलं. तुरुंगातून सुटून आल्यावर पुन्हा त्यांनी उठाव करायचा ठरवला. त्यांनी या आदिवासींच्या उठावाला गुलान असं नाव दिलं. सर्वांना एकत्र केलं आणि त्यांनी लढा सुरू केला. परंतु ब्रिटिशांची ताकद मोठी, त्यांच्याजवळ असलेलं सैन्य, त्यांनी पुन्हा बीरसिंगला अटक केली आणि तुरुंगामध्येच हालहाल करून अखेर त्याला ठार मारलं. म्हणून या 2 प्रयत्नांचा मी उल्लेख करतो. आता हे झाल्यानंतर आपल्याला असं दिसेल की ब्रिटिश लोक इथे आले आणि त्यांनी आपल्याला राज्य चालवण्यासाठी जी माणसं हवीत त्यांना शिक्षण देण्याचं ठरवलं. आणि म्हणून शाळा, कॉलेज, आणखीन मुंबई विद्यापीठ काढलं, कलकत्ता विद्यापीठ काढलं. इथं जे लोक शिकले ते शिकून तयार होतील आणि आपली चाकरी करतील असं ब्रिटिशांना वाटत होतं. पण शिकत असताना जी पुस्तकं आपण वाचतो त्याच्यामध्ये केवळ आपण परीक्षाच देत नाही, तर त्यातलं ज्ञानही आपल्याला येतं. निदान हे जे पहिल्या पिढीतले हुशार लोक होते त्यांना आलं, आणि त्यांनी त्यावेळी जे ब्रिटिश लेखक मिल सारखे, स्पेन्सर सारखे वाचले, त्यांच्यामुळं स्वातंत्र्य ही कल्पना आधुनिक काळामध्येही कशी महत्वाची आहे हे त्यांना बरोबर समजायला लागलं. म्हणजे आपल्याकडे राष्ट्रभक्ती होती, पण राष्ट्रवाद ही कल्पना आपल्याला माहिती नव्हती. आणि ही कल्पना मात्र जे काही या पाश्चात्य देशातल्या विचारवंतांचं साहित्य अभ्यासिलं या पिढीनी, त्यांनाच खरोखर समजायला लागलं. आणि मग ते विचार करायला लागले की भारत परतंत्र तरी का झाला? भारतातले लोक देशभक्त आहेत, भारतातले लोक शूर आहेत, मग आपण हरलो का? मग याचं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं निदान केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी असं सांगितलं की भारतावर ज्या ज्यावेळी आक्रमण झालं त्यावेळी आपण एकजुटीनं कधी त्या आक्रमणाला तोंड दिलंच नाही. याचं कारण तरी काय? तर याचं कारण आपल्या देशामध्ये जी जाती व्यवस्था आहे, जो उच्च नीच भाव आहे, काही लोकांना आपण अस्पृश्य मानून माणसासारखं देखील वागवत नाही, ती माणसं आपल्याबरोबर कधी परक्या आक्रमणाचं मुकाबला करण्यासाठी, त्याला तोंड देण्यासाठी आलीच नाहीत. आणि त्यामुळे या देशाच्या चिरफळ्या उडून गेलेल्या आहेत. तेव्हा देश प्रथम एक केला पाहिजे आणि मग एकजुटीनं स्वातंत्र्यासाठी लढलं पाहिजे. आणि याकरता आपल्याला जाती व्यवस्था नष्ट केली पाहिजे. त्यावेळेचे दुसरे एक समाज सुधारक होते लोकहितवादी म्हणून, त्यांनी शतपत्र म्हणजे 100 पत्र लिहिली आणि आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये कोणते दोष आहेत याची लोकांना जाणीव दिली आणि सांगितलं की हे दोष दूर केल्याशिवाय आपल्याला स्वराज्य मिळू शकणार नाही. न्यायमूर्ती रानडे वगैरे जी मंडळी होती त्यांनी अतिशय अभ्यासू होती. त्यांना असं वाटलं
की ब्रिटिशांजवळ जे ज्ञान आहे ते आधुनिक आहे आणि या आधुनिक ज्ञान आणि विज्ञान संपन्न देशाशी आपल्यासारख्या एका अर्थानं तमयुगात वावरणाऱ्या देशाचा जर संघर्ष झाला तर आपला पराभव होणं हा अटळ आहे. म्हणून ते असं म्हणाले की आपल्याला जर स्वराज्य मिळवायचं असेल तर आधुनिक ज्ञान आणि विज्ञान मिळवलं पाहिजे आणि प्रथमतः लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. तिसरा एक विचार प्रवाह जो होता हा विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या लेखातून व्यक्त झालेला आहे. ते असं म्हणाले की आपण परतंत्र झालो याचं कारण आपला मुळी स्वाभिमानच नष्ट झाला आणि आपल्याला अभिमान वाटावा असा आपला उज्ज्वल भूतकाल आहे आणि त्याच्याबद्दल एकदा लोकांच्या मनात अभिमान निर्माण केला की आपण परक्याबरोबर झुंज देऊ शकू. हे वेगवेगळे विचार होते. म्हणजे हे विचार नुसते मांडले गेले नव्हते, आपण त्याच्यासाठी काही प्रयत्न करावा अशा रीतीनं महात्मा फुलेही काम करत होते, न्यायमूर्ती रानडेही करत होते, विष्णू शास्त्रींच्याही मनात काही विचार येत होते. पण याच्या पुढची पिढी, न्यायमूर्ती रानडे हे सरकारी नोकरीत न्यायमूर्ती असताना त्यांनी प्रबोधनासाठी वसंत व्याख्यानमाला सुरू केली, ग्रंथालये काढली आणि पुष्कळच लोकांचं प्रबोधन झालं. त्यांच्याबद्दल असं म्हणतात की देश ज्यावेळी थंडगार गोळा होऊन पडला होता त्यावेळी त्याला सर्व बाजूनी चलनवलन देण्याचं कार्य हे माधवराव रानडे यांनी केलं. पण हे जरी त्यांनी केलं तरी सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांच्यावर काही मर्यादा आल्यात. म्हणून पुढल्या पिढीतली जी तरुण माणसं होती त्यांना असं वाटलं की नाही, याच्याही पुढे आपण जायला पाहिजे. आणि यामध्ये टिळक आणि आगरकर हे ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होते त्यावेळी या दोन तरुण लोकांच्या मध्ये वादविवाद सुरू होता की देशासाठी तर आपण काहीतरी करायचं. आणि देशासाठी करायचा हा निर्धार झाल्यानंतर त्या दोघांनी ठरवलं की आता मोठी पगाराची नोकरी करायचीच नाही. आगरकर फार गरीब होते खरं म्हणजे, पण त्यांनी आपल्या आईला लिहिलं की आई, तुला जर असं वाटत असेल की मी BA झाल्यावर भल्या मोठ्या पगाराची नोकरी करेन तर ती तू आशा सोडून दे. मी देशाच्या सेवेसाठीच स्वतःचा देह अर्पण करणार आहे. जे माझ्याकडून शक्य आहे ती देशाची सेवा मी आयुष्यभर करत राहीन. टिळकांनाही तशाच त्यांना वाटत होतं. हे ज्यावेळी वाटत होतं त्यावेळी आणखीन एका प्रयत्नाचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. कारण हे तरुण लोक जेव्हा विचार करत होते त्याच्या आधी एक प्रयत्न झालेला होता आणि तो प्रयत्न हा वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकांना केला. वासुदेव बळवंत फडके रायगड जिल्ह्यातले, पुण्याला ते नोकरीनिमित्त आले. इथं आल्यावर लहुजी वस्तादाकडे त्यांनी शिक्षण घेतलं, नेम कसा धरावा, त्यांनी त्या ठिकाणी आपलं शरीर कमावलं आणि नंतर ते काम करत असताना 1872 साली ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी ते राज्यभर फिरले आणि त्यांना असं दिसलं की उपासमारीनं लोक तडफडून मेले आणि ते बघून त्यांचं माथच भडकलं. त्यांना असं वाटलं की परकी राजवट जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण असेच तडफडून मरणार आणि हे जर थांबवायचं असेल तर सशस्त्र बंड केलं पाहिजे. आणि म्हणून वासुदेव बळवंत फडक्यांनी सशस्त्र बंड करायचं ठरवलं. त्यांचे पुण्यामध्ये अनेक पांढरपेशे मित्र होते, त्यांच्याजवळ ते बोलत, पण कोणी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. आणि म्हणून मग त्यांनी ठिकठिकाणी जाऊन मग काही कोळी, काही धनगर, काही रामोशी असे तरुण मित्र गोळा केले. त्यांनाही शस्त्र चालवण्याचं शिक्षण दिलं आणि नंतर मग त्यांनी आपला उठाव केला. वासुदेव बळवंतांनी उठाव करताना त्यांना काही पैसेही हवे होते उठावासाठी, शस्त्र घेण्यासाठी. म्हणून काही सावकारांची घरं त्यांनी लुटली, पण यातला एक पैसाही मी स्वतःसाठी वापरणार नाही असं त्यांनी लुटतानाही जाहीर केलं. आणि त्या ठिकाणी सावकारांनी सांगितलं की अरे तुम्ही गरीब लोकांना पिडता, हे बरोबर नाही. म्हणून ते जे कर्ज रोखे होते तेही त्यांनी त्या ठिकाणी जाळून टाकले. हे जे वासुदेव बळवंतांचे प्रयत्न चालले होते याच्या बातम्या लंडनच्या वृत्तपत्रात आल्या आणि तिकडे मोठी खळबळ उडाली.
वासुदेव बळवंतांचा हा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशी सरकारलाही भीती वाटू लागली, म्हणून त्यांनी डॅनियल नावाचा एक अधिकारी नेमला. त्याच्या मदतीला लष्कर, पोलीस असे पुष्कळ दिले आणि शेवटी डॅनियलनी वासुदेव बळवंतांना विजापूर जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी अटक केली. त्यांच्यावरती खटला भरण्यात आला आणि खटला भरल्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊन त्यांना एडनला पाठवण्यात आलं. पण ही शिक्षा वासुदेव बळवंतांनी अत्यंत निर्भयपणानं स्वीकारली. त्यांचे शेवटचे उद्गार काय आहेत की माझ्या देशबांधवांनी मला क्षमा करावी की मी त्यांना स्वातंत्र्य मिळवून देऊ शकलो नाही. म्हणजे त्यांना मुळीच आपल्याला काही त्रास होईल याबद्दल वाटतच नव्हतं. किंबहुना त्यांनी त्यांच्या बरोबर ज्या लोकांना शिक्षा झाली त्यांना काय सांगितलं की अरे आपल्याला आनंद वाटला पाहिजे, कारण आपल्या शिक्षेमुळेच आपण अमर होणार आहोत आणि आपल्या शिक्षेमुळेच अनेक देशभक्त इथं निर्माण होणार आहे. वासुदेव बळवंतांना एडनला पाठवण्यात आलं आणि तुरुंगामध्ये हालहाल त्यांचे झाले आणि तिथंच अखेर त्यांचा मृत्यू झाला. म्हणून टिळक आगरकर हे पुन्हा विचार करायला लागले की सशस्त्र बंडाचा मार्ग हा तर यशस्वी होण्याची शक्यता नाही, मग देशभक्ती कोणत्या मार्गाने करायची. आणि मग पुन्हा त्यांना वाटलं की आपण प्रथम लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे आणि त्यासाठी मग त्यांनी शाळा कॉलेज हे काढायचं ठरवलं. सरकारी शाळा कॉलेज वेगळी, पण ज्या ठिकाणी आपण राष्ट्रीयत्वाचा संस्कार करू, तरुण मुलांना देशभक्ती शिकवू, अशी शाळा आपण चालवली पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे फर्ग्युसन कॉलेज काढलं आणि हे प्रयत्न त्यांचे सुरू झाले. हे प्रयत्न ज्यावेळी सुरू झाले त्याचवेळी त्यांना असंही वाटलं की आपले प्रयत्न हे केवळ शाळेपुरते मर्यादित राहून चालणार नाही. आपण जसं तरुण पिढीचं शिक्षण केलं पाहिजे तसं लोकांचंही शिक्षण केलं पाहिजे. आणि लोकांचं शिक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वर्तमानपत्र काढलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पहिलं वर्तमानपत्र 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे काढलेलं होतं. ते फार महत्वाचं होतं. नंतर प्रभाकर हे वर्तमानपत्र होतं. याच्यामधून माहिती दिली जायची, काही त्या ठिकाणी लेख यायचे. पण टिळक आगरकरांनी ज्यावेळी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र काढायची ठरवली त्यावेळी त्यांच्या कल्पना अधिक स्पष्ट होत्या. म्हणून या तऱ्हेनं या दोघांनी पुढे पाऊल टाकलं. आता इथं या दोघांनी ज्यावेळी पाऊल टाकलं त्यावेळी आणखीनही देशामध्ये काय होत होतं हे आपण जरा बघितलं पाहिजे. आपल्याला असं दिसेल की ठिकठिकाणची तरुण माणसं ही एकत्र येत होती आणि आपल्या देशाचं भवितव्य हे उज्ज्वल झालं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. हे अर्थात आत्ताच वाटत होतं असं नव्हे, तर याच्या पूर्वीही वाटलं होतं. म्हणजे उदाहरणार्थ राजा राममोहन रॉय होते बंगालमधले, त्यांना त्यावेळी देशाच्या भवितव्याबद्दल चिंता वाटली होती आणि भवितव्य उज्ज्वल कसं व्हावं याचा काही मार्ग त्यांनी दाखवला होता. परंतु 19व्या शतकामध्ये या कामाची खरी सुरुवात दादाभाई नौरोजी या पारशी गृहस्थांनी केला. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकलेले हे गृहस्थ हे अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे होते आणि त्यांना हे जाणवलं होतं की हिंदुस्थान जो दरिद्री होत चाललेला आहे याचं कारण ब्रिटिशांनी इथले जे उद्योगधंदे होते ते नष्ट केलेले आहेत आणि ब्रिटिश लोकांची आर्थिक पिळवणूक करतायत, आर्थिक शोषण करतायत. म्हणून आपल्या दारिद्र्याला ब्रिटिश हे जबाबदार आहेत आणि म्हणून ते इथून गेले पाहिजेत असं दादाभाईंना तीव्रतेनं वाटायला लागलं. दादाभाई नौरोजी होते तिकडे. आणखीन नंतरच्या थोड्याशा नंतरच्या पिढीमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. न्यायमूर्ती रानड्यांना साथ करण्याकरता या ठिकाणी फिरोजशाह मेहता होते. ही सगळी माणसं होती. ही जशी होती त्याप्रमाणे पंजाब, बंगाल इथेही लोक काम करत होते. बंगालमध्ये अक्षय कुमार दत्त नावाचे पत्रकार होते आणि
मद्रासमध्ये हिंदू हे वृत्तपत्र काढलं होतं आणि त्याला पाठिंबा देणारी महाजन सभा होती. आता ही सगळी प्रमुख माणसं दरवर्षी नाताळच्या सुट्टीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये एकत्र यायची आणि चर्चा करायची काय केलं पाहिजे. आणि या चर्चेमधून शेवटी असं ठरलं की आपण एक अखिल भारतीय व्यासपीठ तयार करावं की ज्याच्यावरती या देशातले सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे लोक एकत्र येतील. त्या व्यासपीठावरती श्रीमंत येतील, गरीब येतील. त्या व्यासपीठावरती सगळ्या प्रांतातले बंगाली येतील, पंजाबी येतील, मल्याळम बोलणारे लोक येतील, मराठी येतील. असे सर्वांना आपण एकत्र करू. आणि या कल्पनेतून 1885 साली इंडियन नॅशनल काँग्रेस ज्याला म्हणतात या संस्थेची स्थापना करण्यात आली. काँग्रेस हा राजकीय पक्ष नव्हता केवळ त्यावेळी, ते एक राष्ट्रीय व्यासपीठ होतं. आणि या व्यासपीठावर ही सर्व मंडळी एकत्र आली. या इंडियन नॅशनल काँग्रेसचं पहिलं अधिवेशन हे मुंबईला गोकुळदास तेजपाल हायस्कूलमध्ये भरलं. आणि त्या ठिकाणी ही बंगाली एक मुखर्जी म्हणून जे सुप्रसिद्ध होते त्या ठिकाणचे कार्यकर्ते हे त्याचे अध्यक्ष म्हणून तिथं आलेले होते. आपल्याला असं दिसेल की नंतर बद्रुद्दीन तय्यबजी अध्यक्ष झाले, पुढे दादाभाई नौरोजी अध्यक्ष झाले आणि या व्यासपीठावरती सर्व माणसं एकत्र यायला लागली. या व्यासपीठावरती एकत्र येणाऱ्यामध्ये जसे टिळक होते त्याप्रमाणे दुसरेही महाराष्ट्रातले एक देशभक्त होते आणि ते म्हणजे गोपाल कृष्ण गोखले. हेही फर्ग्युसन कॉलेजमध्येच होते आणि तेही तिथं यायला लागले. आता आपल्याला असं दिसेल की राजकारणातले प्रवाह स्पष्ट व्हायला लागले आणि या व्यासपीठावर काम करणाऱ्या काही लोकांनी अशी भूमिका मांडली की आपण एकदम जहाल भाषा बोललो तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आपल्याला जर देऊळ बांधायचं असेल तर पाया भक्कम करण्याकरता पहिल्या प्रथम आपण थोडासा नम्रपणानंच वागलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी नेमस्त मार्गाने पुढे जावं अशा तऱ्हेनं सांगितलं. न्यायमूर्ती रानडे काय, फिरोजशाह मेहता काय, गोखले काय या मनोवृत्तीचे होते. म्हणून सरकारकडे आपली गाऱ्हाणी मांडायची, अर्ज करायचे, विनंत्या करायच्या, हा नेमस्त मार्ग त्यांनी स्वीकारला. जशी इंडियन नॅशनल काँग्रेस ही अखिल भारतात होती त्याप्रमाणे न्यायमूर्ती रानडे यांनी महाराष्ट्रासाठी सार्वजनिक सभा ही काढलेली होती आणि या सार्वजनिक सभेमार्फत त्यांनी लोकांची गाऱ्हाणी ही सरकार पुढे मांडली. परंतु केवळ ती मांडली. आता याच्या पुढचं पाऊल जे टाकलेलं आहे ते टिळकांनी टाकले. त्यांना काय वाटायला लागलं काही दिवसांनी की आपण अर्ज विनंत्या करत राहिलो तर सरकार त्याची धड दखलच घेत नाही. म्हणून त्यांनी अशी भूमिका मांडली की आपण सरकार पुढे गुडघे नाही टेकायचे, आपण मागणी केली पाहिजे. पण मागणी केव्हा करता येईल तर आपल्या मागणीच्या मागे लोक उभे असतील तर ती मागणी आपल्याला करता येईल. आणि हे कसं करता येतं हे टिळकांनी 1896 साली दाखवून दिलं. 1896 साली महाराष्ट्रामध्ये फार मोठा दुष्काळ पडला आणि या दुष्काळाच्या अगोदर ब्रिटिश सरकारने फॅमिन कोड नावाचे काही नियम केलेले होते. या नियमान्वये दुष्काळ जर पडला तर सरकारने लोकांना सारा तहकुबी द्यावी, स्वस्तामध्ये धान्य द्यावं, असं सर्व जबाबदारी घेतली होती. तेव्हा टिळकांनी काय केलं की त्या फॅमिन कोडचं मराठी भाषांतर केसरीमध्ये प्रसिद्ध केलं आणि केसरीमध्ये प्रसिद्ध करून त्यांनी असं सांगितलं की याप्रमाणे सरकारला वागायला आपण भाग पाडलं पाहिजे. नुसती आपण त्या ठिकाणी अर्ज विनंत्या करून चालणार नाही. आणि त्यांनी त्यावेळी टिळक हे सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी होते. त्यांनी आपले स्वयंसेवक महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाठवले आणि हजारो सह्या जशा गोळा केल्या त्याप्रमाणे शेतकऱ्यांना संघटित केलं. आणि शेतकऱ्यांना संघटित करून टिळकांनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी फॅमिन कोडची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे, याच्यासाठी मेळावे घेतले पाहिजे. रायगड जिल्हा आपण ज्याला आपण हल्ली म्हणतो
त्यावेळी त्याला कुलाबा जिल्हा म्हणत. तिथल्या पेण या गावी हजारो शेतकरी एकत्र जमले होते आणि टिळकांनी त्या ठिकाणी ती सभा करून दाखवली. हे माझ्या दृष्टीनं जहाल राजकारणाची सुरुवात होती आणि इथूनच आपल्या प्रगतीचा दुसरा टप्पा हा सुरू झाला. टिळक हे ज्याप्रमाणे राजकारणात जहाल भूमिका मांडत होते त्याचप्रमाणे त्यांचे समकालीन गोपाळ गणेश आगरकर यांनी समाजकारणात जहाल भूमिका मांडली. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, देशातील जाती व्यवस्था ही नष्ट झाली पाहिजे, एकूणच विषमतेकडून समतेकडे आपण वाटचाल केली पाहिजे, आपल्यामधल्या अंधश्रद्धा ज्या आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजेत आणि आपण एकूणच बुद्धीच्या आधारानं वाटचाल केली पाहिजे, हे आगरकरांनी स्पष्टपणानं मांडलं. परंतु त्यांना ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला पाहिजे तितका त्यावेळी मिळाला नाही.